ओम नमो भगवते वासुदेवाय. पुढे शुकदेव महाराज म्हणतात, जोपर्यंत स्वतःसह मोक्ष प्राप्तीच्या साधनाची भगवत चरणी समर्पित करण्याची इच्छा न होई साधकाची, कल्याण त्याचे न होई तोपर्यंत, जरी ते असती मोठे तपस्वी दानशूर, सदाचारी मंत्रवेत्ते थोर, कल्याण नाही त्यांना साधणार समर्पण भावनेशिवाय. किरात आंध्र पुलिंद हूण पुलकस आभीर कंक खस यवन, या कनिष्ठ जातीतील व पापी जन, हे कैसे होती पवित्र सांगतो. ज्या भगवंतास गेल्या शरण, पवित्र होती भक्तजन, या भगवत भक्तास जेव्हा जाती शरण, पवित्र होती सर्व पापी जन. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयांची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बाणाणी कांटाळा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझी आणगा विठोबा, पडून राहीन तये ठाई. तुका म्हणे या या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, आता न पाहिजे केला, अवघा माझा अवेरा, पडून राहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न तरी काही, तुझी आणगा विठोबा, तुझी आणगा विठोबा. भगवंत आत्मा ज्ञानी पुरुषांचे, स्वामी असती भक्तांचे, ब्रह्मदेव शंकर त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करती शुद्ध हृदयाने. हेच भगवंत माझ्यावरती कृपेचा वर्षाव करती, किती सांगू यांची महती अवर्णनीयती. भगवंत पती लक्ष्मीचे, भोगते सर्व यज्ञाचे, फल देणारे रक्षक प्रजेचे, वसती सर्वांच्या अंतर्यामी. पालन करते सर्व लोकांचे, स्वामी पृथ्वी देवीचे, प्रमुख अंधक वृष्णी व यादवांचे, तैसेची आधारही त्यांचे. ऐसे भक्तवत्सल परमेश्वर, संतांचे जे सर्वस्व सार, कृपा राहो माझ्यावर अखंडपणे. ज्यांच्या चरणकमल चिंतनाने, झालेल्या शुद्ध बुद्धीने, आत्मतत्वाचा साक्षात्कार होण्याने, भक्त वर्णन करती स्वरूपाचे. आवडीनुसार वर्णन करती साधक ज्यांचे, त्या भगवान मुकुंद श्री कृष्णाचे, लाभो मज वरदान त्यांच्या प्रसन्नतेचे अखंडपणे. आता सांगतो क्रमाने सृष्टी उत्पत्तीचे घडणे, ब्रह्मदेवाचे कार्य करणे भगवंताच्या सहाय्याने. ब्रह्मदेवाच्या हृदयी पूर्वकल्पाच्या जागृत स्मृती, ज्या सरस्वती देवी प्रेरित करती, तेव्हा सरस्वती स्व अंगासहित प्रकटती वेदरूपाने ब्रह्ममुखी. भगवंतच पंचमहाभूतापासून या शरीराची निर्मिती करून, त्यामध्ये जीवरूपाने शयन करत असतात. पंचप्राण 5 ज्ञानेंद्रिये, मन व 5 कर्मेंद्रिये, 16 कलांनी 16 विषये उपभोगती भगवंत. ज्यांच्या मुखकमलातून मकरंदा समान, पाझरलेल्या अमृताचे पान, जे संत पुरुष करती सेवन, त्या भगवान व्यासचरणी नमन करीत. यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं
यद्वन्दनं यच्छ्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. नारदांनी प्रश्न विचारले. त्यांना वेदगर्भ स्वयंभू ब्रह्मदेवांनी जे उत्तर दिले तेच नारदास भगवंतांनी होते उपदेशिले, ते सांगतो मी परीक्षिता. ऐसे बोलून श्री शुकदेवांनी नाना प्रश्न जे विचारले नारदांनी, त्याचे उत्तर काय दिले ब्रह्मदेवांनी, ते पुढल्या अध्यायी पाहू. या उत्तरात दडले सृष्टी निर्मितीचे रहस्य, त्याच साठी अभ्यासू पुढला अध्याय. सद्गुरूंनी करावे मज सहाय्य, सोपे करून सुलभपणे सांगण्या. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कन्धे चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओं तत्सत्.